खरात प्रकरणानंतर राज्यात 14 भोंदूबाबांविरोधात गुन्हा दाखल झालाय। अवघ्या 1 महिन्यात राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात भोंदूगिरीचे प्रकार समोर आले। नाशिकमध्ये 3, मुंबईत 4 गुन्हे दाखल झाले। कृष्णाचा शिवाचा अवतार असल्याचं सांगत महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना उघड झाल्या। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने भोंदूबाबांचा शोध आणि कारवाई सुरूच राहणार आहे। नाशिकमधील गाजलेल्या भोंदू खराच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये 14 भोंदूबाबांच्या विरोधात एफ.आय.आर दाखल झालेले आहेत आणि या एफ.आय.आर केवळ एका महिन्यात दाखल झालेल्या आहेत अशी आमची माहिती आहे। खरं तर हे पुरोगामी महाराष्ट्राला लांछनास्पद आहेत, चिंतेत टाकणार आहेत, विचार करण्याला लावणार आहेत। खरं तर जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी शास्त्रीय स्तरावरून व्यवस्थित होताना दिसत नाही, परंतु खरात प्रकरणानंतर पीडित महिला समोर आलेल्या आहेत आणि त्यांनी भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत। या 14 गुन्ह्यामध्ये जास्तीत जास्त गुन्हे हे महिलांच्या लैंगिक शोषणाचे आहेत। आणि आणखी एक गोष्ट या निमित्ताने सांगावीशी वाटते की आपल्या सर्वांना वाटतं की भोंदूगिरीचे अंधश्रद्धेचे प्रकार हे ग्रामीण भागात असतात, तर तसे नाही, तर या घटनांमध्ये शहरी भागातही भोंदूगिरीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आलेले आहेत।